तर आता इथून आम्ही जातोय इंडोनेशियामध्ये बातमला। तर इथून आम्हाला आहे फेरीमधून साधारण 2-2.5 तासाचा नाही 1 तासाचाच रस्ता आहे, 1 तासाचा रस्ता आहे आणि पुढचा प्रवास तिथे गेल्यावर। सिंगापूरच्या ताना मेरा फेरी टर्मिनलला आता जस्ट आम्ही आमचे बॅगेज चेक इन केलं आहे। तिकीट आम्हाला ऑनलाईन मिळालं नाही, त्यामुळे आम्ही इथे एवढं तिकीट काढलं। जसं तुम्ही बघता इथे वेगवेगळे टूर ऑपरेटर्स आहेत। आम्ही batampass.com मधून आमचं तिकीट बुक केलेलं आहे। आता म्हणूया सेम सगळं स्ट्रक्चर आणि सगळी प्रोसिजर तशीच आहे जशी एअरपोर्टला असते। तर आम्ही जेव्हा फेरीसाठी क्लूक ॲपवर तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा 1 तारखेचं आमचं तिकीट अवेलेबल दाखवत नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या एका ॲपवर बुक करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर $269 रिटर्न तिकीट दाखवत होतं। पण काही कार्डचा टेक्निकल इश्यू झाल्यामुळे ते तिकीट आमचं बुक झालं नाही, म्हणून आम्ही सरळ इथे येऊनच तिकीट घेण्याचं ठरवलं। आणि जेव्हा आम्ही इथे आलो आणि प्रत्यक्ष तिकीट बुक केलं इथे तर ते $228 मध्ये आमचं रिटर्नचं तिकीट बुक झालं। म्हणजे ते आम्हाला इथे स्वस्तमध्ये पडलं। म्हणजे जे तिकीट आम्हाला 17 ते 18 हजारात पडत होतं ॲपवर ते इथे येऊन आम्हाला साधारण 14,200 पर्यंत झालं। त्यामुळे इथे येऊन स्वस्त पडलं। मात्र शनिवार रविवार गर्दी असू शकते, कारण सिंगापूरमधले लोक बाटमला शनिवार रविवार प्रेफरन्स देतात बाहेर जाण्यासाठी आउटिंगसाठी, तर तेव्हा नक्कीच वेगळं असू शकतं। तर फेरी आमची वेळेवर होती, अगदी काही उशीर वगैरे नव्हता, फार काही गर्दी नव्हती सॅटर्डे संडे नसल्यामुळे। आणि इथे मी बघितलं ना, जसं ह्या ज्या खिडक्या आहेत ना थोड्या उंच आहेत बस किंवा ट्रेन आणि प्लेनमध्ये जे आपल्या लेवलला असतात आपल्या नेटच्या तशा नाही आहेत, थोड्या उंच आहेत। कारण ही AC वगैरे नसते, कदाचित ते समुद्राचं पाणी आपल्या अंगावर येऊ नये त्यामुळे अशी ॲडजस्टमेंट असावी, ते आवडलं मला। पाहता लगेच आम्ही पोहोचलो आमच्या स्टेशनवर। आमच्या स्टेशनचं नाव होतं नौसा, जसं तुम्ही बघताय हे आपलं जसं रेल्वे स्टेशन होतं त्याप्रमाणे फेरीचं स्टेशन आहे आलेलं। अवघ्या 45 मिनिटामध्ये आम्ही पोहोचलो होतो। आम्हाला वाटलं होतं 1 तासाची असेल, पण नाही, 45 मिनिटामध्येच आम्ही पोहोचलो होतो नौसा बीच। इथे आम्ही टुरी रिसॉर्ट नावाचं एक रिसॉर्ट बुक केलं होतं आणि या स्टेशनवरच टुरी रिसॉर्टने त्यांची काही माणसं पाठवली होती, प्लस गाडीसुद्धा पाठवली होती सोबत काही इतरही टुरिस्ट आलेले होते टुरी रिसॉर्टसाठी। आम्ही गाडीत बसलो आणि निघालो टुरी रिसॉर्टच्या वाटेने। नुकताच पाऊस पडून गेला होता इथे सुद्धा, त्यामुळे वातावरण थंड होतं आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथे, मला आवडलं। ग्रीनरी खूप छान आहे। टुरी रिसॉर्टचं एंट्रन्स बघू शकता तुम्ही, क्रिसमसच्या अनुषंगाने तयारी केलेली आहे, सगळी छान सजावट केली होती सगळ्या पर्यटकांसाठी। अतिशय शांत आहे, आतमध्ये थोडं जंगलाच्या आतमध्ये आहे हे, त्यामुळे खूप शांतता आहे। जसं तुम्ही हिरवळत बघताच आहात, पण शांतता पण आहे। रिसेप्शन काउंटरवर काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्ही आमच्या रूमच्या दिशेने निघालो। खूप मोठा आहे रिसॉर्ट, हा खूप मोठा आहे। आम्ही सी फेसिंगचीच रूम सांगितली होती, समुद्र किनारा, पण इथे स्विमिंग पूल सुद्धा दिसतोय समोर।
बऱ्याचदा असं असतं ना की हॉटेल्सच्या ह्याच्यात फोटोमध्ये वेगळं असतं, रिअलमध्ये वेगळं असतं. त्यामुळे मला थोडी धाकधूक होती की कसं आहे. सी व्ह्यूसाठी तर मला आवडलं, दिली आहे प्लस पॉईंट एकदम. आता आतमध्ये आपली रूम बघूया कशी आहे. वा, छान नीटनेटकी आणि स्वच्छ आहे. बऱ्यापैकी मोठी आहे रूम. एक छोटा बेड सुद्धा आहे. लाडून बघितल्याबरोबर सांगितलं हा माझा आहे. टीव्ही, हॉट केटल, त्याची उंची सुद्धा चांगली आहे, त्यामुळे थंड वाटतं वातावरण. वॉर्डरोब होता. बाथरूम सुद्धा नीटनेटकं होतं. टॉयलेट एरिया, शॉवर एरिया वेगळा, ती सुद्धा छान होता. हा आमचा रूमचा व्ह्यू. इथे थोडा माकडांचा त्रास आहे असं हॉटेलवाल्याने सांगितलं, कारण आता ते तरी काय करणार, जंगलामध्ये आहे ते, त्यामुळे तुमच्या काही वस्तू बाहेर ठेवू नका असं त्यांनी आम्हाला सूचना दिली होती. अदरवाईज माकडं ते नासधूस तरी करतील, नाही तर घेऊन तरी जातील. त्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आम्ही तिथं काही छोटे छोटे काही पॉईंट्स असतील ते एक्सप्लोर करायला निघालो. क्रॅबवरूनच आम्ही बोलवली होती. आम्ही ॲप डाउनलोड केलं नव्हतं, मात्र हॉटेल स्टाफने आम्हाला मदत केली. त्यांनी आमच्यासाठी ओला बुक करून, ओला म्हणायची सवय, टॅक्सी बुक करून दिली. रस्तेसुद्धा स्वच्छ. इथली माती तुम्ही बघाल ना मंडळी तर लाल रंगाची आहे. मला वाटलं होतं का पर्टिक्युलर एखाद्या भागात असेल, पण तसं नाही आहे. पूर्ण त्या भागामध्ये जिथे आम्ही होतो नोंगसाला, सगळीकडनं जी माती होती ती तांबडी किंवा लाल अशी ह्याच रंगामध्ये आहे. आणि लोकही फार सुंदर आहेत, अगदी छान आहेत, मनाने मोकळी लोक आहेत. ती मला फार आवडते. रस्ते पण बघा तुम्ही, तिथे स्वच्छ आहेत. हे मिनिएचर हाऊस इंडोनेशिया वाटतं आम्ही बघायला आलो होतो. जसं इथं आमच्या मीरा रोडला सुद्धा आहे मिनिएचर वर्ल्ड, वर्धमान फॅन्टसीलँडला. इथे त्यांनी फक्त काही जपनीज किंवा इंडोनेशियन स्टाईलची वेगळी वेगळी जी घरं असतात तीच एका मिनिएचर स्टाईलमध्ये बनवलेली आहेत. आहे, चांगलं आहे. लहान मुलांना बघण्यासारखं आहे, लहान मुलांना मजा वाटते. त्यानंतर हॉटेलमध्ये स्विमिंग पूलला राजेश आणि लाडू एन्जॉय करतात. राजेश मला सांगायचं म्हणजे चॅम्पियन आहेत पोहण्यामध्ये. मला अजिबात पोहता येत नाही, त्यामुळे मी काठावर बसूनच मजा बघत होते सगळ्यांची. पण लाडू आणि त्याच्या बाबांनी खूप मजा केली त्याच्यामध्ये. त्याला ते पोहायला शिकवत आहेत, कसं पोहायचं. माझ्यामध्ये स्विमिंग क्लास लावायची गरज नाही त्याला आता. त्यानंतर आम्ही थोडंसं खाली उतरून गेलो. हॉटेलच्या समोरच आहे हा मोठा जो ब्रिज दिसतोय ना, हा पार शेवटपर्यंत तिथे एक छोटंसं मचाणसारखं त्यांनी केलेलं आहे, एक व्ह्यू हे करण्यासाठी. मात्र आम्ही जेव्हा गेलो ना तर तिथे त्यांनी ते बांधायला काढलेलं होतं, म्हणजे डागडुजी सुरू होती त्याची, त्यामुळे ते बंद होतं. त्यामुळे आम्हाला तिथे जाता नाही आलं. अशा पद्धतीने आमची इंडोनेशिया टूर कंप्लीट झाली. लास्ट डे होता हॉटेलचा. रिसॉर्टवरनं आम्ही चेकआउट केलं. रिसॉर्टवाले तुम्हाला फेरीवरनं पिकअप आणि ड्रॉपची सर्व्हिस देतात. त्यामुळे तुम्हाला तुम्ही आला. कसं वाटलं पुरी रिसॉर्ट? पुरी रिसॉर्ट फार सुंदर. म्हणजे इथेच थांबण्यात तरी वाटणार असं फार काय बघण्यासारखं नाही, पण रिसॉर्टच बघण्यासारखं आहे. अजून 2-3 दिवस असावे असं मला वाटत होतं. नेक्स्ट टाईम आपण इथेच येऊया, 4-5 दिवस इथेच राहूया, कुठे जायची गरज नाही. पाऊस सुरू झालेला आहे इथे. हिरवगार सुंदर वातावरण. नॅचरल ब्युटी जर बघायची असेल, तुम्ही जर नेचर लवर असाल तर इंडोनेशियाला नक्की भेट द्या.